राज्यावर पुन्हा एकदा आज रात्री भयंकर अवकाळी पावसाचं संकट घोंगावतंय। त्यामुळे हवामान खात्याने महाराष्ट्रातील या 8 जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, तर पुढील 24 तासात त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचं कळतंय। चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील काही तासात चक्रीवादळ या 8 जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारचं चक्रीवादळ आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काही तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। यासोबतच या 8 जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री 30 वर्षांनंतर सर्वात मोठा पाऊस हा रात्री विजांच्या कडकडाटासह होणार आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होणार आहे। अवघ्या काही तासांमध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळासह पावसाची भयंकर लाट येणार आहे। त्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सरकारने सावधानतेचा इशारा दिलेला आहे। महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या 8 जिल्ह्यांना आज रात्री भयंकर पावसाचा व कोणत्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसणार आहे ते लगेच पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मागील 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वारा होता, त्यातच आता चक्रीवादळ येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। हे चक्रीवादळ खूप मोठं असल्याने सरकार शेती पिकांची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आता करण्यात आलेलं आहे। अवघ्या काही तासात हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यात दाखल होणार आहे। या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। गरजेच्या वस्तू घरीच आणून ठेवण्याचे आदेश दिले। चक्रीवादळामध्ये कोणी बाहेर पडू नये असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येत आहे ते नक्की बघायचं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होतीये, त्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात, बिहार आणि महाराष्ट्राच्या या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या 3 तारखांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्याने केलेलं आहे। या 3 तारखांना हे वादळ महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल आणि या अवकाळी पावसाचा तसेच वादळी वाऱ्याचं मोठं संकट कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे ते नक्की आता या ठिकाणी बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, या 3 तारखांना महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं आता समोर आलेलं आहे। या 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलंय। अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा धोका होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी येते। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री आणि 23, 24, 25 मे रोजी नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर अहिल्यानगर आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यासह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे।